नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी भारतीय संविधानावर आधारित 50 महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण घेऊन आलेलो आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नातून तर माहिती मिळेलच, परंतु ते जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यातून आणखी आपल्याला भरपूर सारी माहिती मिळणार आहे. तर भारतीय संविधानाच्या विविध पैलूंवर आधारित हे 50 प्रश्न आहे. तर ही सिरीज आपण कंटिन्यू करूया. तर प्रश्न पहिला दिला आहे, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर लक्षात असू द्या, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक हे 9 डिसेंबर 1946 ला झालेली होती. ठीक आहे. आणि ही बैठक जी आहे हे नवी दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेली होती. आणि बघा, सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष म्हणून यांची हंगामी अध्यक्ष म्हणून काय करण्यात आली होती? निवड करण्यात आलेली होती. आणि बघा, दुसऱ्या 2 दिवसानंतर म्हणजे 11 डिसेंबर 1946 ला जेव्हा बैठक भरली होती तेव्हा याचे कायमस्वरूपी जे अध्यक्ष झाले होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद झालेले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक, तिथून 2 दिवसांना आणखी 13 डिसेंबर 1946 ला उद्देश पत्रिकेचा जो ठराव मांडला होता तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. आणि लक्षात असू द्या, त्याला मान्यता 22 जानेवारी 1947 मध्ये मिळालेली होती. तर हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक असं म्हटलं जाते. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मग आपल्याला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली? 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झालेली आहे. बघा, 29 ऑगस्टला एक क्रीडा दिवस पण असतो, आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस. हा एक पॉईंट इथे तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. आणि बघा, या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते अध्यक्षासहित. ठीक आहे. संविधानाच्या निर्मितीत त्यांचं योगदान अमूल्य आहे. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की 11 डिसेंबर 1946 रोजी राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. तर हंगामी अध्यक्ष आपण सच्चिदानंद सिन्हा हे बघितलेले आहे. आता भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? तर बघा, 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं. ठीक आहे. मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी 1950 ला करण्यात आलेली होती. म्हणून लक्षात ठेवा की 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबरला असतो. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवा. मूळ संविधानात किती कलमे आणि अनुसूच्या होत्या? तर 395 कलमा आणि 8 अनुसूच्या होत्या. सध्या 448हून अधिक कलमा आणि 12 अनुसूच्या आहे. पॉईंट लक्षात असू द्या, कारण कलमांची संख्या कालानुसार वाढत जाते. संविधानाचा सरनामा कोणी मांडला? तर बघा, आताच मी थोडा वेळ अगोदर तुम्हाला सांगितलं की 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा जो ठराव आहे ज्याला सरनामा आपण म्हणतो तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. आणि मंजुरी कधी मिळाली असंही विचारू शकते, तर 22 जानेवारी 1947. दोन्ही तारखा लक्षात ठेवा. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संसदीय शासन पद्धती घेतलेली आहे? तर ब्रिटनकडून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि भारताने ब्रिटनच्या धर्तीवर द्विगृही संसद आणि जबाबदार मंत्रिमंडळ पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानंतर लक्षात असू द्या, मूलभूत हक्काबद्दल काही पॉईंट आहे. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागामध्ये दिलेले आहे? तर भाग 3 मध्ये देण्यात आलेले आहे. 12 ते 35 पर्यंत ह्या कलमा येतात. आणि बघा, भारतीय राज्यघटनेचा सर्वात विस्तृत जो भाग आहे तो भाग 3 आहे. आणि हे अमेरिकेच्या संविधानावरून आपण घेतलेले मूलभूत हक्क आहे. समतेचा अधिकाराच्या कलमा कुठून कुठपर्यंत आहे? तर ते आहे 14 ते 18. आणि कायद्यापुढे समानताची स्पेशल कलम आहे ते आहे 14. खूपदा ही कलम चर्चेमध्ये असते, म्हणून हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर कलम 17 काय आहे? तर अस्पृश्यता नष्ट करणे हे कलम 17शी संबंधित आहे. अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने काय आहे? गुन्हा आहे. ठीक आहे, कलम 17 नुसार. लक्षात घ्या, संविधानाचा आत्मा असं कोणत्या कलमाला म्हटलं जाते? तर कलम 32 ला संविधानाचा आत्मा म्हटलं जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं होतं, कारण आपल्याला मूलभूत हक्काचं जर संरक्षण करायचं असलं तर कलम 32 नुसार थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येते. आणि लक्षात घ्या, उच्च न्यायालयात कलम 226 नुसार आपल्याला जाता येते. तर संपत्तीचा अधिकार. आता कोणत्या प्रकारचा अधिकार हा संपत्तीचा अधिकार आहे? तर कायदेशीर अधिकार आहे. कारण पहिले तो मूलभूत हक्क होता. लक्षात असू द्या, कलम 31 जी होती हे मूलभूत हक्कामध्ये होती, नंतर ती रद्द झाली 44व्या घटनादुरुस्तीनुसार. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये मूलभूत हक्कातून ते वगळण्यात आलं आणि कलम 300A भाग 12 मध्ये ही कलम आता वैधानिक काय म्हणतो कायदेशीर अधिकार म्हणून ऍड करण्यात आलेली आहे. मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतली आहेत? तर आयर्लंड कडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहे. आणि लक्षात असू द्या, ही तत्वे राज्याला धोरणे आखताना मार्गदर्शक ठरतात. ठीक आहे. भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे आहे आणि ते आपण आयर्लंड कडून घेतलेले आहे. आयर्लंडने ते स्पेन कडून घेतलेले आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य बघा,
कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर सरदार स्वर्णसिंग समिती आहे त्यांच्यानुसार. आणि 42व्या घटना दुरुस्ती 1976 मध्ये, हा इयर विचारलेला आहे आपल्याला. भाग 4A आणि 51A कलम टाकण्यात आली होती, लक्षात घ्या, आणि 10 मूलभूत कर्तव्य टाकलेले होते. मात्र ती संख्या आता 11 झालेली आहे. तर हे 11वे कर्तव्य कधी टाकण्यात आले होते? तर 86वी घटना दुरुस्ती 2002 ने हे टाकण्यात आले होते. म्हणजे आयोगानं परीक्षेत प्रश्न पण विचारलेले आहे, इयर 1976 आणि 2002. घटना दुरुस्ती 42 आणि इथं 86 लक्षात ठेवायचे आहे. कधी कधी 84 पण करतात ते पेपरमध्ये. आणि 11 कर्तव्य आहे, जे 11 म्हणजे के लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, भारताचे पहिले नागरिक कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. ठीक आहे. आणि ते घटनात्मक प्रमुख आणि सशस्त्र दलाचे ते सरसेनापती असतात. राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या कलमाअंतर्गत होते? बघा, हा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती पद येते कलम 52, पण राष्ट्रपती पदाची निवडणूक जर म्हटलं तर ती येते कलम 54 मध्ये. राष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेले सदस्य, म्हणजे निर्वाचित, नामनिर्देशित चालणार नाही, आणि राज्याच्या विधानसभेचे सदस्य, ते पण कोणते? निर्वाचितच. ओके, निवडून आलेलेच चालणार. ठीक आहे. नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. आणि विधान परिषदेचे सुद्धा निर्वाचित असो किंवा नामनिर्देशित असो, ते पण भाग घेत नाही, लक्षात असू द्या. राष्ट्रपतींना पदच्युत करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? तर कलम 61, ज्याला आपण महाभियोग प्रक्रिया असं म्हणतो. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता संसदेची 2 अधिवेशनं, यामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असावे? तर ते अंतर असावं 6 महिन्याचं. आणि वर्षातून किमान 2दा संसदेचे अधिवेशन होणे काय असते? बंधनकारक असते, लक्षात असू द्या. आणि लोकसभेवर कमाल सदस्य संख्या किती? 552. सध्या 543 आहे, जे की थेट जनतेतून निवडून दिले जातात. ठीक आहे. आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो 6 वर्षाचा असतो. आणि राज्यसभा सभागृह हे कायमस्वरूपी आहे. जसं लोकसभा दर 5 वर्षांना बदलते आणि सदस्यांचा कार्यकाळ पण त्यांचा 5 वर्षाचाच आहे. परंतु राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा, पण राज्यसभेला कार्यकाळच नाही, कारण ते कायमस्वरूपी आहे, स्थायीरूपी आहे. ठीक आहे. आणि दर 2 वर्षांनी त्याचे 103 सदस्य निवृत्त होत असतात. आता धनविधेयक जे आहे, ज्याला आपण मनी बिल म्हणतो, ते कोणत्या सभागृहात मांडले जाते प्रथम? तर ते लोकसभेमध्येच मांडले जाते, लक्षात घ्या. ते लोकसभेमध्ये प्रथम मांडले जाते. कलम 110 नुसार धनविधेयकाबाबत लोकसभेला विशेष असा अधिकार आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय किती असते? तर ते असते 65. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय असते 62. अजून एक पॉईंट सांगतो, लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला असतो, आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. या 2 गोष्टींमधला फरक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीनं मिळालेला आहे? तर 73वी घटना दुरुस्ती 1992 ची 93 पासून ती लागू झाली होती. तारीख सांगून देतो तुम्हाला. 73वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली? तर लक्षात असू द्या, 24 एप्रिल 1993. 24 एप्रिल 1993 पासून झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे 24 एप्रिल हा जो पंचायत राज दिवस साजरा करतो, हा आपण 2010 पासून साजरा करतो, लक्षात असू द्या. लागू कधी झाली? 24 एप्रिल 1993ला. आणि 24 एप्रिल हा जो पंचायत राज दिवस आपण साजरा करतो, तो 2010 पासून करतो. पॉईंट टू बी नोटेड. 73वी घटना दुरुस्ती 1992 यानुसार संविधान सभेत भाग 9 आणि 11वी अनुसूची जोडण्यात आलेली होती. मतदानाचं वय 21 वरून मतदाराचं वय, ठीक आहे, मतदाराचे वय हे 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीनं झालेलं होतं? तर 61वी घटना दुरुस्ती 1989. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी होते. आणि यामुळे युवकांना राजकीय प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेता आला. ठीक आहे, कारण वय 21 वरून 18 वर्ष कमी करण्यात आलं होतं, पण मतदारांची संख्या वाढली होती. हा एक पॉईंट लक्षात घ्या. आता 28व्या घटना दुरुस्तीला लहान संविधान, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो आपण, लघु राज्यघटना, तर ती 42वी घटना दुरुस्ती 1976. आता का बरं? कारण या घटना दुरुस्तीने खूप मोठे बदल या घटनेमध्ये झाले होते, म्हणून एक प्रकारची ती मिनी कॉन्स्टिट्यूशन झाली होती. त्यामुळे त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं. ते 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. आणीबाणीचे प्रकार किती आहे? तर 3च आहे. राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्य किंवा राष्ट्रपती राजवट, आणि एक आहे आर्थिक आणीबाणी. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, 356 नुसार घटक राज्यातली राष्ट्रपती राजवट, आणि 360 नुसार आहे आर्थिक आणीबाणी. लक्षात असू दे, एक पॉईंट सांगतो तुम्हाला. 356 जे आहे, घटक राज्यामध्ये जर एखादं सरकार कोसळलं, ठीक आहे, तर तेव्हा जे लागते ते घटनात्मक आणीबाणी लागते. पण कधी कधी 365 या 356ला जर आपण उलट केलं,
ठीक आहे, 356ला जर उलट केलं तर लक्षात घ्या 365 काय आहे याच्यानुसार सुद्धा राष्ट्रपती राजवट लागते, पण ते केव्हा, जेव्हा केंद्र सरकारनं राज्याला निर्देश दिले आणि राज्य सरकार ऐकत नसेल तेव्हा. ठीक आहे, हा एक पॉईंट आहे, एक मायक्रो फरक आहे, लक्षात असू द्या. आता भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली, तर एकदा सुद्धा नाही. 360 अंतर्गत आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्यास आणीबाणी लागू होते, पण भारतात तशी वेळ आली नाही असं सांगितलं जाते. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर हा समवर्त सूचीमध्ये येतो. कसं लक्षात ठेवायचं, शिक्षण समान आहे, सर्वांना भेटलं पाहिजे, म्हणून समवर्त सूची लक्षात ठेवून द्यायचं. आणि केंद्र सूची आणि राज्य सूची दोन्ही याच्यामध्ये कायदे करू शकतात. संविधानातील कलम 370 जम्मू काश्मीरला विशेष राज्यात दर्जा देण्यासंबंधित होती, जी की 5 ऑगस्ट 2019ला हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, तर कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो की सध्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी आधी जी ठरेल ती आहे. आता 6 वर्ष आणि 65 वर्ष काय आहे याच्यातला फरक सांगतो. समजा एखादा व्यक्ती 58व्या वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त बनला तर तो 6 वर्ष कंप्लीट होईपर्यंत कार्य करू शकते, कारण 64 वर्षपर्यंत आहे. पण समजा एखादा व्यक्ती 61व्या वर्षी काय झाला, निवडून म्हणजे त्याची नियुक्ती झाली मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, मग तेव्हा तो 6 वर्ष पूर्ण करेल का, नाही, मग त्याला 4 वर्ष जॉब करायला भेटणार, कारण तो 65 वर्षाचा होऊन जाईल. असं 6 वर्ष किंवा 65 वर्ष होय. भारतीय संविधानात सुधारणा करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे, तर 368, ज्याला आपण घटना दुरुस्तीची पद्धत म्हणतो, आणि ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून आणलेली आहे पद्धत. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे, तर 22 भाषांचा समावेश आहे. सुरुवातीला 14 होत्या आणि नंतर त्या वाढून 22 इतक्या झालेल्या आहे. माहितीसाठी लक्षात असू द्या 21व्या घटना दुरुस्तीनं सिंधी भाषा ॲड करण्यात आलेली होती. ठीक आहे, त्यानंतर 71व्या घटना दुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी अशा 3 लँग्वेज टाकण्यात आल्या होत्या. ठीक आहे, आणि या दोघांना जर प्लस केलं 1 आणि 1 2 आणि 7 आणि 2 9, 92वी घटना दुरुस्ती जी होती, या 92व्या घटना दुरुस्तीनं 4 भाषा बोडो, डोंगरी, मैथाली आणि संथाली, आणि संथाली सध्या न्यूजमध्ये आहे, लक्षात असू द्या. कोणकोणत्या 4 भाषा पुन्हा एकदा सांगतो, बोडो, डोंगरी, मैथाली आणि संथाली. तर अशा 4 भाषा ॲड करण्यात आल्या. तर अशा पद्धतीनं ह्या 14च्या किती भाषा झाल्या, 22 भाषा झालेल्या आहे. भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल कोणाद्वारे नियुक्त केला जातो, राष्ट्रपतीद्वारे. कलम त्याच्याशी संबंधित आहे 76, आणि तो भारताचा मुख्य कायदेशीर सल्लागार असतो आणि राष्ट्रपतीच्या मर्जीनं तो पद धारण करतो. ठीक आहे, ग्रामपंचायतीची कलम कोणती आहे, 40, राज्यघटनेमधली कलम आहे ही 40, आणि गांधीवादी तत्वावर ही कलम काम करते. लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो, तर लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्षे इतका असतो. आता बघा, मात्र पंतप्रधान यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा मुदतीपूर्व ते विसर्जित सुद्धा करू शकते. संसदेचं वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह, तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. एक पॉईंट सांगतो, लक्षात असू द्या. का मी तुम्हाला काही कलमा सांगतो. 79 कलम ही जे आहे संसदे संबंधित आहे, 80 कलम आहे राज्यसभा संबंधी 80 कलम येते, आणि 81 जे येते ते येते लोकसभा. 3 कलम आहे, 79 संसद, 80 राज्यसभा, 81 लोकसभा. पाठ करून घ्या. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो, तर बघा राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. एक राज्यपाल 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल राहू शकतो. या संबंधित घटना दुरुस्ती 7वी घटना दुरुस्ती 1956 आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 7वी घटना दुरुस्ती 1956. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो, तर बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ राज्यपाल देते, मात्र त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि त्यांची बडतर्फी सुद्धा राष्ट्रपती करतात. फक्त शपथ द्यायला राज्यपाल येतात. संविधानातील कलम 44 कशा संबंधित आहे, समान नागरी कायद्या संबंधित आहे. तर बघा अलीकडे स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं स्टेट उत्तराखंड ठरलेलं आहे. याच्या अगोदर गोवा आहे, पण ते स्वातंत्र्यापूर्वीच आहे, पोर्तुगीजांच्या काळामध्ये. परंतु UK हे आता स्वातंत्र्यानंतरचं, UK म्हणजे आपलं उत्तराखंड, ठीक आहे, तर हे आता स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य ठरलं ज्यानं समान नागरी कायदा लागू केला. त्यामुळे हे कलम चर्चेत आहे. 44 भाग कितीमध्ये येते, 4 मध्येच येते. 4 4 4 असं लक्षात ठेवा. संपूर्ण देशासाठी एकच नागरी कायदा असावा अशी तरतूद आहे. आता 0 प्रहर म्हणजे 0 अवर.
प्रश्नोत्तराच्या तासानंतरचा हा वेळ असतो. दुपारी 12 वाजता हा काळ सुरू होतो आणि ज्यात सदस्य महत्त्वाचे मुद्दे मांडतात. संविधानातील 10वी अनुसूची कशा संबंधित आहे? सध्या ही गोष्ट चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर पक्षांतर बंदी कायदा हा 10वी अनुसूचीनुसार जोडण्यात आला होता. 52व्या घटनादुरुस्ती 1985 नुसार हा करण्यात आलेला होता. ही अनुसूची ॲड करण्यात आली होती. आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये दुरुस्ती पण झालेली आहे. ती कितवी घटना दुरुस्ती आहे प्लीज मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आता पहिले या 52व्या घटना दुरुस्तीनुसार 103 इतकं होतं, म्हणजे जे आमदार खासदार जातात त्याच्यासंबंधी 103ची तरतूद होती. तर एक घटना दुरुस्ती झाली, त्याच्यानुसार ती तरतूद आता 203 इतकी झाली. पण तरी पण इतर पक्षातून दुसऱ्या पक्षात आमदार खासदार जातच आहे. तर ती कितवी घटना दुरुस्ती आहे ती मला नक्की सांगा. 52वी घटना दुरुस्ती 1985, याच्याशीच रिलेटेड एक दुसरी घटना दुरुस्ती आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ते गवा माळवणकर होते. लक्षात असू द्या, त्यांचा कार्यकाळ 52 ते 56 दिलेला आहे. ठीक आहे. आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. 2007 ते 12 या कालावधीत त्यांनी हे पद भूषवलेलं आहे. आणि संविधानाच्या कोणत्या भागात नागरिकत्व तरतूद आहे? भाग 2 कलम 5 ते 11. एकेरी नागरिकत्व आपल्या भारतामध्ये आहे. लक्षात असू द्या, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. केंद्राकडून दिले जाणारे अनुदान कोणत्या कलमाअंतर्गत येते? इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 275 नुसार. ठीक आहे. वित्त आयोग किती कलम? 280. वित्त आयोग 280. 16 वित्त आयोग चालू आहे. आणि लक्षात असू द्या, अरविंद पानगडे त्याचे अध्यक्ष आहे. ठीक आहे. तर अनुदान आलं तर 275 लक्षात ठेवा. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती काळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका काळ लागलेला आहे. ठीक आहे. आणि बघा, भरपूर साऱ्या अनेक देशांचा अभ्यास करून आपली घटना दुरुस्ती काय झालेली आहे? तयार झालेली आहे मित्रांनो. आणि या घटनेवरच आज आपला देश चालते. तर मला सांगा मित्रांनो, हे 50 क्वेश्चन कसे वाटले? नेक्स्ट टॉपिक कोणता घ्यायचा ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावर पण मी तुमच्यासाठी 50 क्वेश्चन घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक तुमची कमेंट नक्की सोडून जा. थँक्यू सो मच.